मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेमध्ये गायत्री तेजसला मिठाई देत म्हणते की कसं आहे ना, तोंड गोड कर, कारण तुझ्या बायकोचा रोज हरलेला चेहरा आता मी पाहणार. मग त्यानंतर आता तेजसला भूक लागलेली असते. आता मानसी म्हणते, राष्ट्रहित, अहो तुम्ही घरात बनवलेलं जेवण खाऊ शकत नाही ना, परंतु बाहेर बनवलेलं तर खाऊ शकताय ना, असं म्हणून ती त्याला मॅगी बनवून देते. तेजसला खूपच भूक लागल्यामुळे तो पटकन मॅगी खाऊ लागतो, परंतु ती एवढी गरम असते ना की त्याचा हातच भाजतो आणि तोंडसुद्धा. मग आता मानसी त्याच्याकडे पाहतच राहते, हळूच त्याच्या हातावर फुंकर मारते. तर मित्रांनो, आजच्या भागात नक्की काय घडणार हे आपण पाहूयात. कशा प्रकारे मानसीला नोकरी मिळते. आता मानसी आणि तेजस हे दोघेही आता इंटरव्ह्यूसाठी जातात. तर रणजित आता तेथेच थांबतो आणि त्या चहाकडे पाहत म्हणतो, तुझ्या नशिबात मीच आहे मानसी. आता तुला माझी मैत्री स्वीकारावीच लागणार, कारण तुम्हाला दोघांनाही असं वाटत असेल ना की तुम्हीच तुमच्या मर्जीचे मालक आहात. पण तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ना, ते सगळं काही मीच कंट्रोल करणार. तुमच्या मनाचा मालकच मी असणार आहे, असं म्हणून रणजित आता हसतो. त्यानंतर आता तो म्हणतो, ही काठी पण ना अशी आहे ना, कळतच नाही, पण ही काठी वापरायलाच पाहिजे, कारण यामुळे लोकांची सहानुभूती मिळते. लोक फसतात आणि आपल्या जाळ्यात आपोआप येतात. आता मला हवं सेम तसंच घडणार, असं हा गाडीवरच बसतो. तर दुसरीकडे तेजस आणि मानसी हे दोघेही चाललेले असतात. तेजस म्हणतो, लकी चार्म मला रस्ता सांगा हा. तेव्हा मानसी म्हणते, इथून जाईल मी माझी, असं म्हणून ती गाडीवरून खाली उतरते. तेव्हा तेजस म्हणतो, अहो थांबा थांबा. मग आता ती रागातच विचारते, काय आहे. तेव्हा आता तेजस म्हणतो, अहो तुमचा इंटरव्ह्यू झाला की सांगा, मी इथेच पुन्हा तुम्हाला घ्यायला येतो, कारण माझा मित्र याच एरियामध्ये राहतो, मी त्याला अगोदर भेटतो आणि तुमचा इंटरव्ह्यू झाला की तुम्हाला घ्यायला येतो. त्यानंतर आता मानसी पुढे जाऊ लागते. तर तेजस आता तिला पुन्हा थांबवतो. ती म्हणते, आता काय आहे. मग आता तो तेथे असणारा एक दगड घेतो आणि मानसीला देऊ करतो. ती म्हणते, आता याने काय करायचं. तो म्हणतो, काही नाही, तेथे असणाऱ्या काचाविचा फोडणार तुम्ही, मला माहीत आहे. तुमच्या चेहऱ्यावरून तर असंच दिसतंय मला बाबा, कारण एवढा गंभीर चेहरा मी कधी पाहिला नव्हता. तेव्हा ती आता त्याच्याच डोक्यात तो दगड घालणार असते. तो म्हणतो, थांबा थांबा, नका नका. ती आता तो दगड फेकून देते. मग आता ते रणजितराव वगैरे भेटले होते ना, ते सगळं विसरून जा, असं तेजस जेव्हा म्हणतो, तेव्हा मानसी अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. मग आता तो म्हणतो, रणजितराव नाही, तो माणूस वगैरे सगळं विसरून जा, आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे ना, अगदी छान, ऑल द बेस्ट, असं आता तेजस म्हणतो. तेव्हा मानसी त्याच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे रणजित मात्र वेड्यासारखा करत असतो आणि तो आता फुलांचा बुके हातात घेऊन म्हणतो, मानसी, अगं तुझ्या इंटरव्ह्यूची वेळ झाली आहे, ऑल द बेस्ट, असं म्हणून तो तिच्या हातात आता तो फुलांचा बुके देणार असतो, पण तीच समोर नसते. इकडे आता तेजस म्हणतो, नोकरी मिळावी यासाठी नाही दिलं मी ऑल द बेस्ट, परंतु तुम्हाला मनापासून करायची आहे ना नोकरी, आणि इंटरव्ह्यू चांगला जावा यासाठी मी तुम्हाला ऑल द बेस्ट दिलं, असं म्हणून तो पुन्हा ऑल द बेस्ट तिला म्हणतो. तेव्हा ती आता लगेच पुढे जाते. तर तेजस तिच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे आता रणजित हा म्हणतो की, तेजस हे बघ, तू ऑल द बेस्ट दिलं म्हणून तिला तो जॉब मिळणार नाही आहे, कारण मलाच तिला तो आता जॉब द्यायचा आहे, असं म्हणून तो आता गालात हसतो. मानसी आता इंटरव्ह्यूसाठी आलेले असतात. जे बॉस असतात ते आता मानसीचा रेझ्यूम पाहतात आणि की खूप छान, अगदी मस्त आहे, मी छान मार्क्स मिळवले आहेत, असं आता ते म्हणतात. तेव्हा मानसी म्हणते, एक विचारू का तुम्हाला. अहो, या जॉबसाठी तुम्हाला माझ्यापेक्षाही छान आणि हुशार कॅन्डिडेट मिळू शकतात, तरीही तुम्ही माझी निवड का केली, असं तिचा बोलण्याचा हेतू असतो. तेव्हा आता ते बॉस म्हणतात, याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे तुम्ही फिनिशिंग स्कूलच्या टॉपर आहात आणि तुमचं आर्ट आणि स्किल हे दोन्हीही छान आहेत, आणि दुसरं कारण म्हणजे काजलने आम्हाला सांगितलं तुमची वीटभट्टी. त्यावेळी आता मानसी म्हणते, हो. मग आता ते बॉस म्हणतात की, डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या मटेरियलची तुम्हाला जाण आहे आणि फिनिशिंग स्कूलमध्ये तुम्ही डिझायनरचा कोर्स सुद्धा केला आहे, तुम्हाला त्याची आवड आहे आणि तुम्हाला ते छान जमतं सुद्धा, त्यामुळेच आमच्या कंपनीला लागणारं प्रेझेंटेशन तुम्ही छान आणि अगदी उत्तम करू शकताय. अहो, आम्हालाही क्लायंटला हेच पटवून द्यायचं असतं की आम्ही डिझाईन केलेली घरं ही त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहेत ते, आणि हे सर्व काम तुमच्यासारखा डिझायनर करू शकतो. तेव्हा आता थँक्यू सर, असं आता मानसी म्हणते, आणि या दोन्हीही गोष्टी मला अवगत आहे. याचं कारण आहेत माझे बाबा, त्यांनीच मला फिनिशिंग स्कूलमध्ये पाठवलं. ते सर म्हणतात, पण ज्ञान हे असं उपजतच असतं, मला वीटभट्टीच्या रॉ मटेरियलची जाण आहे, आणि तुमची मैत्रीण जरीही इथे जॉबला असेल ना, तरीही
मी तुमचं कॅलिबर आणि तुमचं ज्ञान पाहून तुम्हाला जॉब दिलेला आहे. हा इंटरव्ह्यू म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी आहे. मग तुम्ही हे जॉब लेटर ॲक्सेप्ट करताय का असं मानसीला ते विचारतात. तेव्हा आता मानसी हो असं म्हणते. ते सर म्हणतात तुमच्या टॅलेंटचा आमच्या कंपनीला खूप फायदा होणार आहे आणि याची आम्हाला गॅरंटी आहेच आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसापासून परमनंट करत आहोत. तेव्हा मानसीला आता विश्वासच बसत नाही. त्यामुळे ती विचारते काय? त्यावेळी आता ती थँक्यू सर असं म्हणते. सर महत्त्वाची गोष्ट तिला सांगतात, कारण कंपनी तुमच्यावर वेळ आणि पैसा दोन्हीही इन्व्हेस्ट करणार आहे. त्यामुळे पहिले 3 महिने तरी तुम्ही हा जॉब सोडू शकत नाही आणि ही अट मान्य असेल तरच या कॉन्ट्रॅक्टवर सही करा. तेव्हा मानसी ते कॉन्ट्रॅक्ट पेपर हातात घेते आणि ते अगोदर वाचत असते आणि मग नंतर ती विचार करत असते. तेव्हा मिसेस मानसी यांनी ते सर आता मानसीला विचारतात. तेव्हा मानसी म्हणते नाही काहीच म्हणून ती आता लगेच त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन करते. त्यानंतर आता मानसी कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन केल्यानंतर सरांना थँक्यू म्हणते आणि बाहेर येते. बाहेर आल्यानंतर काजल काउंटरजवळच उभी असते. त्याच वेळी आता ती म्हणते की काय ग मानसी काय झालं? मग आता अगोदर काजलला मिठी मानसी मारते आणि म्हणते की काजल अगं मला जॉब मिळाला. काजल जरा आता धक्क्यानेच विचारते काय? मग आता काय ग तुला आनंद नाही झाला का? पुन्हा मानसी विचारते. त्यावेळी आता काजल म्हणते अगं मला खूप आनंद झालाय. अगं आमची खूप चांगली कंपनी आहे आणि तुला चांगल्याच पोस्टवर हा जॉब मिळाला सुद्धा आहे. तेव्हा मानसी आता अगदी शांतपणे म्हणते एक गोष्ट चांगली आहे, आपण दोघीही एकाच ऑफिसमध्ये आहोत हो ना? त्या कंपनीतील कर्मचारी तेथे येतो आणि म्हणतो आज दसरा आहे ना मिस मानसी तुमच्यासाठी हे गिफ्ट, कारण आज आमच्या बॉसकडून तुम्हाला हे गिफ्ट आहे. त्यानंतर तो आता काजलला सुद्धा ते गिफ्ट देतो. तेव्हा काजल ते गिफ्ट स्वीकारते, परंतु तिच्या मनात आता खूप शंका कुशंक असतात. त्यानंतर आता तो मुलगा तेथून जातो. तर आता काजलला आठवतं की रणजित मला म्हणाला होता मानसी या माझ्या कंपनीमध्ये जॉब करायला लागली की तुझा जॉबसुद्धा सिक्युअर होईल असं काजलला त्याने सांगितलेलं असतं. मग त्यामुळेच काजल म्हणते मानसी प्लीज तू हा जॉब अजिबात सोडू नकोस हा. अगं तुझे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील ना म्हणून मी तुला म्हणतेय. तर दुसरीकडे गायत्री आता रणजितकडे आलेली असते, त्याला भेटायचं असतं. मग आता तो तेथे येतो आणि लगेच तिला मिठाई व सोनं देतो. त्याचवेळी ती थँक्यू असं म्हणते. मग ही एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. तेव्हा रणजित आता म्हणतो मी माझी पहिली चाल खेळलो आहे, आता तुमची वेळ आहे. गायत्री म्हणते हो, कारण मला काही करायची गरज नाहीये, मी अगोदरच तेजसचे पंख छाटून ठेवले आहेत. त्यावेळी रणजित म्हणतो तुमचा दीर ना खूप हुशार आहे, झेप घेण्याचा प्रयत्न तो नक्कीच करणार. त्यावेळी गायत्री हसते आणि म्हणते करू देत, त्याला कुठे आणि कसा अडकवायचा ना हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, कारण त्याची लायकीच नाहीये कोणतंही काम करण्याची. त्याला कुठलंच काम मिळणार नाही याची सोय मी आजपर्यंत केली आहे. एनिवे मी आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मी तुम्हाला दिवाळीचं आमंत्रण करायला आलीये, तुम्ही आमच्या घरी दिवाळीला नक्की या असं म्हणून ती आता हात जोडते आणि आग्रहाचं निमंत्रण देते. त्याच वेळी आता तो सुद्धा हो असं म्हणतो. त्यानंतर गायत्री म्हणते बघा तेव्हाच आपण डील करून टाकू प्रभू निवासचं, चालेल ना? मग रणजित हो असं म्हणतो. मग आता ती त्याला तोंड गोड करायला सांगते. मग आता तो हातात मिठाई घेतो. तेव्हा तो आता मानसीचा विचार करत असतो. मग आता गायत्री त्याच्याकडे हसतच पाहत असते. दोघांच्याही मनात आपापल्या परीने काहीतरी प्लॅन सुरू असतात. दुसरीकडे तेजस हा त्याच्या मित्राला भेटतो. त्याचा मित्र म्हणतो की काय रे तेजस माझ्याकडे कसं काम काढलंस? मग आता तेजस म्हणतो माझं एक काम आहे तुझ्याकडे. त्याचवेळी त्याचा मित्र म्हणतो अगोदर माझंच एक मोठं काम आहे तुझ्याकडे. अरे आपलं नेहमीचंच काम, रेड मारून आपल्या सूर्याला लुबाडायचं, कारण 10 लाखाचं काम आहे. तेव्हा आता तेजसला मोठा धक्काच बसतो. तेव्हा तो मानसीचं बोलणं आठवतं की तुम्ही अशी नोकरी करणार ना की तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. आता असं प्रॉमिस आता त्याने अगोदरच मानसीकडून घेतलेलं असतं. तेव्हा आता केतन म्हणतो अरे 2-3 लाखांचा प्रश्न नाही, आता 10 लाखांचा प्रश्न आहे, तू विचार करू नकोस. तेव्हा तेजस म्हणतो नाही आता हे काम जमू शकत नाही. मग केतन विचारतो का बरं? त्यावेळी तू पुन्हा हे काम सुरू कर. केतन सारखा त्याच्या मागेच लागतो. मग आता तेजस म्हणतो नाही हा, आता इथून पुढे असं कोणतं तरी काम करायचंय जेणेकरून तात्यांना बरं वाटेल आणि तात्यांच्या मनात माझी प्रतिमा उंचावेल. घरी ज्या त्याचेच पैसे घेऊन जायचे आहे, ज्या कामामुळे मला माझाच अभिमान वाटेल. छोटी नोकरी असेल ना तरीही चालेल.
त्यावेळी तुझे बाबा BMCमध्ये आहेत ना, त्यांना विचारणार आहे कुठे व्हॅकन्सी वगैरे आहेत का, मी चांगला अभ्यास करेन आणि परीक्षा देईल, अशी साधी नोकरी असेल ना तरीही चालेल, असं नम्रपणे तेजस आता म्हणत असतो. त्यावेळी केतनलाच खूप वाईट वाटतं. तो म्हणतो तुझं कॅलिबर त्याहूनही जास्त आहे तेजस, कारण तू खूप हुशार आहेस आणि तू साधी नोकरी करणार का. मग तेजस म्हणतो पहिल्यांदा काय हरकत आहे साधी नोकरी करायला. त्यानंतर आता केतन विचार करतो आणि म्हणतो एक क्लेरिकल जागा आहे आणि जाऊ दे आता ते होऊ शकत नाही. त्यावेळी तेजस विचारतो का बरं. मग आता आज ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे ती आणि 2 दिवसांनी एक्झाम आहे. तेवढ्यातच आता तिथे मानसी येते आणि म्हणते अजून दिवस कुठे संपलाय पण, असं म्हणून ती आता तिथे समोर येते. मग आता तेजस म्हणतो आलात तुम्ही. त्यावेळी केतन विचारतो आता ह्या कोण. मग तेजस काही सांगणार असतो. तेवढ्यातच मानसी म्हणते मी मिसेस तेजस प्रभू. मग आता काय रे, तू लग्न केलं सांगितलं नाही असं कसं, अगदी शांत शांत उरकून घेतलं असं आता लगेच केतन विचारतो. मग आता तेजस म्हणतो अरे घाईत झालं, नाही सांगणं झालं, मग काय करू आता मी. त्यावेळी आता तुम्ही काय म्हणाला होतात, कोणती ती साईड आहे मला सांगा ना, आणि किती वाजेपर्यंत तो फॉर्म भरायचा आहे. मग आता केतन म्हणतो 5 वाजेपर्यंत. तेव्हा तेजस म्हणतो हो 10 मिनिट राहिले आहेत फक्त, तुम्ही हे काय करत आहात मिस मानसी. मग आता ती म्हणते गप्प बसा हो तुम्ही, असं म्हणून ती केतनला विचारते तुम्ही साईड सांगा पटकन. मग आता केतन स्वतःच मोबाईल घेतो आणि तिला साईड लगेच ओपन करून देतो. मोबाईल हातात घेत मानसी म्हणते बापरे ही साईड लोड का होत नाहीये. मग आता 11th हॉर्सला कोणती साईड लोड होणार आहे असं तेजस आता विचारतो. मग आता मानसी थोडा वेळ थांबते आणि म्हणते हे पहा झाली, तुम्ही शांत बसाव, असं म्हणून ती लगेच आता त्याचा फॉर्म भरू लागते. तेजस प्रभाकर प्रभू असं नाव त्यामध्ये टाईप कर. शिक्षण किती असं मानसी विचारते. तेव्हा माझं शिक्षण MCOM आहे असं तेजस म्हणतो. त्यावेळी 10वीला किती टक्के होते. तेव्हा तेजस म्हणतो 97. मग आता मानसी त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते खरंच. मग आता तेजस म्हणतो हे घे रे जरा केतन, ही फाईल घे तुझ्याकडे, मी आता सर्टिफिकेट घेऊन येतो म्हणजे यांना विश्वास बसेल. तेव्हा मानसी म्हणते राहू द्या तो, मला माहीत आहे, असं म्हणून ती त्याच्याकडे खूप कौतुकाने पाहत असते. 10वीला तेजसला एवढे छान मार्क्स मिळालेले असतात त्यामुळे मानसीला आनंद होतो. त्यानंतर आता मानसी विचारते 12वीला किती टक्के आहेत. मग आता तो म्हणतो 91. पण मानसी पुन्हा त्याच्याकडे पाहू लागते की हा माणूस किती हुशार आहे, एवढे त्याला पर्सेंटेज पडले आहेत. तेजसला वाटतं ही माझ्यावर संशय घेते की काय, म्हणूनच तो म्हणतो की हे टक्के खरे आहेत हां, मी घरी सर्टिफिकेट गेल्यावर दाखवतो. मग आता मानसी म्हणते हो समजलं. त्यानंतर ती आता घरचा ॲड्रेस विचारते आणि तेजसकडे पाहते. तेजस देखील तिच्याकडे पाहतो. मग ती डोक्यालाच हात मारून घेते आणि म्हणते आपलं प्रभू निवास. त्यानंतर ती आता अगोदर देवाच्या पाया पडते आणि म्हणते फॉर्म ॲक्सेप्ट केला जावा अशी माझी विनंती आहे. मग आता ती सारखी सारखी पाया पडत असते आणि वर आकाशाकडे पाहत असते. तेवढ्यातच तिचा फॉर्म आता ॲक्सेप्ट होतो. मग आता ती म्हणते ओ अहो फॉर्म ॲक्सेप्ट झाला. त्यावेळी आता तेजस म्हणतो हो झाला ना, ॲक्सेप्ट झाला ना फॉर्म, परंतु तुम्हाला माहीत आहे का साठी मला खूप अभ्यास करावा लागेल. त्यावेळी तुम्ही सोपं काम करता का हो कधी, नेहमी अवघडच तर काम करता ना, असं मानसी त्याला म्हणते. कारण तुम्ही हुशार आहातच ना, एवढे पर्सेंटेज पडले आहेत तुम्हाला 10वीला आणि 12वीला, आणि मला पूर्णपणे खात्री आहे पेपर सोपा जाणार आणि तुम्हाला ही नोकरीसुद्धा मिळणार. दुसरीकडे तात्या आणि सुनंदा हे दोघेही आता अगोदर दिनेशला सोनं देतात आणि सोनं घे सोन्यासारखा राहा असं म्हणतात. मग आता तो देखील त्याच्या आईवडिलांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. त्याचवेळी आता तात्या हे दिनकर प्रभू ज्याने लेखन करायचे शाईचा बॉक्स आणि जो पेन असतो तो आता लगेच दिनेशला देतात. मग आता दिनेश तेवढ्याच आदराने तो घेतो. तेव्हा सूरजला आता ते पुढे बोलवल्यानंतर सोनं देतात, सोनं घे सोन्यासारखा राहा असं म्हणतात. मग आता तो देखील त्याच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेतो. मग आता भास्कर प्रभू जे असतात ना त्यांची नोंदवही, ज्या नोंदवहीत ते सगळं काही लिहून ठेवायचे ती वही आता लगेच सूरजकडे देतात. त्यानंतर आभा ही पुढे येते. तेव्हा आता आजोबांचा जो काही शेला असतो त्याला आता ते आभाला देतात. मग आता आभा ही म्हणते हे सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. मग आता असं म्हणून ती सुद्धा आता तिच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेते.
त्यानंतर आता तात्या हे खूपच इमोशनल होतात आणि म्हणतात, आता हे घर राहील किंवा नाही राहील हे मला माहीत नाही, कारण मी सुद्धा किती दिवस तरी आता तुम्हाला पुरेसा पडणार, पण गेली 40 वर्ष या वस्तू मी जपत आलो आहे. अगदी जीवापेक्षा जास्त या वस्तू मी जपल्यात. तुम्ही सुद्धा या वस्तू जपा आणि पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. हा तू सगळ्यात लहान आहे, परंतु मुलं तर मोठी आहेत ना आणि त्यांनी खूप दिवे लावलेत. आता तुझ्याकडनंच खूप अपेक्षा आहेत असं ते रडत म्हणतात. तेव्हा सर्वांनाच वाईट वाटतं. हे घर राहील किंवा न राहील, परंतु प्रभूंचे विचार नेहमी जिवंत ठेव. नेश आणि सूरज हे दोघेही खाली मान घालून तेथेच उभे राहतात. मात्र आभा ही आता तात्यांना मिठी मारते आणि म्हणते, तात्या तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही ठीक करेन. मी चांगली शिकेन. प्रभूंचे विचार कधीही असे मनातून काढून टाकणार नाही. त्यानंतर आता ते तिघेही तेथून जेव्हा जातात तेव्हा तात्या अजूनच रडू लागतात. मग आता सुनंदा विचारते, काय हो तुमच्या हातात हे अजून एक पान आहे, हे चौथं पान असं सवयीने घेतलं की तेजसला द्यायला घेतलं? मग आता मी त्याला काहीही देणार नाही असं तात्या म्हणतात. तेव्हा आता सुनंदा ही बाहेर पाहतच राहते. तेवढ्यातच तेजस आणि मानसी हे दोघेही गाडीवरून घरी येतात. त्यानंतर आता तेजस गाडीवरून खाली उतरतो आणि म्हणतो, मिस लकी चार्म, अहो तुम्हाला हे जरी सोपं वाटत असेल ना तरीही खरंच खूप अवघड आहे अहो, कारण 2 दिवसांमध्ये परीक्षा आहे. आपण हे सगळं कसं करणार आहोत तुम्हीच सांगा बरं. तेव्हा आता मानसी म्हणते, सोपं नाही आहे परंतु अवघडसुद्धा नाही आहे अहो, आपण दोघेही मिळून सगळं काही व्यवस्थित करू. हे पहा, आपण आता फॉर्म भरला आणि आपल्याकडे लगेच हॉल तिकीटसुद्धा आलं, बरोबर ना? अहो तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त परीक्षेची तयारी करा, नोकरीची अजिबात करू नका, कारण मला मिळाली आहे ना आता नोकरी. तेवढ्यातच आभा तेथे ओरडत येते, काय गं तुला नोकरी मिळाली, हे कन्फर्म आहे का वहिनी? त्यावेळी मानसी म्हणते, हो कन्फर्म आहे. मला आता प्रचंड आनंद होतो. तेव्हा ती आता वहिनी वहिनी असं म्हणून जोरात धावतच तिच्या जवळ येते आणि लगेच तिला मिठी मारत गोल गोल तिला फिरवते. तेव्हा आता गोल गोल फिरवत असताना मानसीचा अचानक तोल जातो आणि ती खाली पडणार असते. तेव्हा तेजस आता लगेच चलाकीने तिच्या जवळ जातो आणि तिला पकडतो. दोघेही आता एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात. त्याचवेळी आता आभा म्हणते की सॉरी माझ्या लक्षातच राहिले नाही, कारण एक्साइटमेंट जरा जास्तच झाली ना म्हणून. आणि हे काय आहे असं म्हणून आता लगेच तो फॉर्म ती हातात घेते आणि म्हणते, हे जॉईनिंग लेटर आहे का? त्यावेळी मानसी म्हणते, जॉईनिंग लेटर नाही आहे, हे तुझ्या दादाचं हॉल तिकीट आहे, कारण तुझा दादा सरकारी नोकरीच्या परीक्षेला बसणार आहे. तेव्हा आभाला आता विश्वासच बसत नाही की खरंच दादा सरकारी नोकरीच्या परीक्षेला बसणार. म्हणून ती आता जोरात ओरडते आणि म्हणते, काय खरंच? अरे दादा, खरंच काय छान बातमी आहे आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर कसं ना सगळं काही अगदी छान घडतंय. तेव्हा तेजस म्हणतो, हो जरा 1 मिनिट, सकाळी काय माईक खाल्ला आहेस की काय? एवढ्या मोठ्याने सगळ्या गोष्टी बोलतीये, इथे ऐकणारे काही कमी आहेत का? आणि त्यामध्ये खोडा घालणारे सुद्धा. त्यावेळी आता आभा म्हणते, सॉरी हा दादा, अरे पण गायत्री वहिनीच नाही आहे तिथे, जाऊ देते एवढं काय त्यात, पण मी हळू बोले ना, इथून पुढे जे काही बोलायचं ना ते आपल्या तिघांमध्येच असणार आहे. लपवून ठेवायच्या ह्या गोष्टी आणि मग झाल्या की सर्वांना सांगायच्या, नाहीतर खोडा घालणारे खूप जण असतात. मग आता आभा म्हणते, मी नाही सांगणार रे गायत्री वहिनीला, कळूच देणार नाही अजिबात. आणि वहिनी तू सुद्धा लक्षात ठेवा, ती खूप कैदाशीन आहे ती वहिनी, गायत्री वहिनी, त्यामुळे तिच्यापासून सगळ्या गोष्टी अशा लपवून ठेवायच्या, नाहीतर प्रत्येक गोष्टीमध्ये आपला खोडाच घालत बसायचं. ही तिची घाणेरडी जुनी सवय आहे आणि कुणालाच ती पुढे जाऊ देत नाही असं आता आभा म्हणते. मानसी म्हणते, आभा हे काय कैदाशीन वगैरे कुठे शब्द असतात का? त्यानंतर आभा म्हणते की दादा, पण आई आणि तात्यांना सांगायलाच हवं ना आपल्याला हे सगळं काही, म्हटल्यावर मी त्यांना सांगते हा. मग आता तेजस म्हणतो, अजून नोकरी नाही काही नाही, कशाला उगीच त्यांना आशा लावून ठेवायची, सगळं फायनल झाल्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर त्यांना सांगू, म्हणजे त्यांना आनंद होईल. अशा सगळ्या गोष्टी लगेच सांगू नको, उगीच त्यांना आशा लागते आणि मग काहीच होत नाही. तेव्हा मानसी आता म्हणते, 3.5 मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे. राष्ट्रहित तुम्ही सुरुवात केली आहे ना आता, म्हटल्यावर सगळं चांगलंच होणार. तुम्ही पाहत राहा, फक्त पॉझिटिव्ह राहा. मग आता तेजस म्हणतो, हो होईल सगळं चांगलं. त्याचवेळी आता मानसीची हीच पॉझिटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्ह विचार करायला लावते. मग नंतर आता तेजस म्हणतो, एक आपट्याचं पान घेऊन ये ना गं आभा. तेव्हा आता आभा म्हणते, हो मी येते घेऊन. मग आता मानसी विचारते, कशाला हो? मग आता तेजस म्हणतो, घरातील
शस्त्रपूजेला मी नव्हतो ना, म्हटल्यावर आता हे हॉल तिकीटच माझं शस्त्र आहे. त्याची आता मला पूजा करायला हवी. तेव्हा मानसी आता ठीक आहे असं म्हणते. स्वतःकडे असणारा रुमाल ती गाडीवर ठेवते आणि त्याच्यावर ते हॉल तिकीट ठेवते. तेवढ्यातच आभा आता तिथे येते आणि त्याच्याकडे फुल आणि आपट्याचं पान देते. मग आता तो त्या फॉर्मचीच पूजा करतो आणि मग तिघेही आता हात जोडून प्रार्थना करतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये गायत्री आता तेजसला हॅप्पी दसरा असं म्हणून सोन्याचं पान देते, त्याचबरोबर मिठाई पण देते. तेजससुद्धा तिला हॅप्पी दसरा वहिनीसाहेब असं म्हणतो. त्यावेळी गायत्री म्हणते, तू जिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आहे ना, ते काम बरंच केलं, कारण तिचा रोज हरलेला चेहरा आता मला पाहायचा आहे. त्यानंतर आता तेजसला भूक लागलेली असते. तेव्हा घरात बनवलेलं जेवण खाऊ शकत नाही ना राष्ट्रहित, पण बाहेर बनवलेलं तर नक्कीच खाऊ शकता. तेव्हा ती त्याच्यासाठी मॅगी बनवते. तेव्हा ती गरमच मॅगी तो हातावर घेतो आणि तोंडात टाकतो. तेव्हा त्याचा हात आणि तोंड दोन्हीही आता भाजतं. मग मानसी त्याच्याकडे पाहतच राहते. त्याच्या हातावर हळूच फुंकर मारते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.